नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं लाडकं जीके एज्युकेशन ग्रुप या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण पुढच्या काही वेळामध्ये मुंबई पोलीस भरती या विषयावर आधारित असे 10 महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। चला तर मित्रांनो, कोणत्याही प्रकारचा वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 आहे, मध्यवर्ती संग्रहालय हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, मध्यवर्ती संग्रहालय हे खालीलपैकी नागपूर या ठिकाणी आहे। मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 आहे, केशवसूत हे कोणत्या कवीचे टोपण नाव आहे? उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, कृष्णाजी केशव दामले। केशवसूत हे कृष्णाजी केशव दामले या कवीचे टोपण नाव आहे। मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3 आहे, जागतिक आरोग्य संघटना स्थापना खालीलपैकी केव्हा झाली? उत्तर ऑप्शन नंबर डी, 7 एप्रिल 1948। जागतिक आरोग्य संघटना स्थापना 7 एप्रिल 1948 रोजी झाली। प्रश्न क्रमांक 4 आहे, यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचे नाव काय आहे? उत्तर ऑप्शन नंबर सी, प्रीतिसंगम। यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचे नाव प्रीतिसंगम असे आहे। प्रश्न क्रमांक 5 आहे, भारतामध्ये पहिला पोलाद कारखाना कुल्टी कोणत्या राज्यात सुरू झाला? उत्तर ऑप्शन नंबर डी, पश्चिम बंगाल। भारतामध्ये पहिला पोलाद कारखाना कुल्टी पश्चिम बंगाल राज्यात सुरू झाला। प्रश्न क्रमांक 6 आहे, रॉकी पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या खंडात आहे? उत्तर ऑप्शन नंबर सी, उत्तर अमेरिका। रॉकी पर्वतरांग खालीलपैकी उत्तर अमेरिका या खंडात आहे। प्रश्न क्रमांक 7 आहे, पटना हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे? उत्तर ऑप्शन नंबर ए, गंगा। पटना हे शहर खालीलपैकी गंगा नदीच्या काठावर वसले आहे। प्रश्न क्रमांक 8 आहे, भारतामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या राज्यात आहे? उत्तर ऑप्शन नंबर सी, मध्य प्रदेश। भारतामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र मध्य प्रदेश या राज्यात आहे। प्रश्न क्रमांक 9 आहे, कान्हा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? उत्तर ऑप्शन नंबर बी, मध्य प्रदेश। कान्हा राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश या राज्यात आहे। प्रश्न क्रमांक 10 आहे, झेलम नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर वसलेले आहे? उत्तर ऑप्शन नंबर सी, श्रीनगर। झेलम नदीच्या काठावर श्रीनगर हे शहर वसलेले आहे। मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा। तुमच्या पण मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया एखाद्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।